आपण कधी विचार केला आहे का की आपण ओव्हरटेक कुठल्या बाजूने करतो आहोत, आपण कशा प्रकारे ओव्हरटेक करत आहोत? या एर्टिगावाल्या दादांनी बघा लेफ्ट साईडनी गाडी राईटला घेतली, ना इंडिकेटर दिलं. खरं पाहायला गेलं तिथं ओव्हरटेक करण्याची जागाच नाही आहे. का माहिती आहे का? समोर एक्झिट पण आहे आणि जर एक्झिट असेल अशा ठिकाणी आणि जर कोणी गडबड काही केली किंवा काही गाडी एखादी इकडं तिकडं झाली तर तिथे गाड्यांचा स्पीड हा अचानक कमी होतो आणि तशा सिच्युएशनमध्ये पाठीमागून येणाऱ्या गाड्यांचा अपघात होऊ शकतो. हायवेवर आपण गाडी चालवतो, गाडी चालवत असताना कधीही ओव्हरटेकचा निर्णय हा आपला थोडासा सेफली ठेवा, थोडासा अंतर ठेवून ओव्हरटेक करा. ज्या गाडीला आपण ओव्हरटेक करणार आहोत त्या गाडीला देखील, आणि स्लो चालणारी गाडी असेल तर त्या गाडीच्या एकदम जवळ जाऊन ओव्हरटेक करू नका. आता या ठिकाणी देखील या भाऊंनी बघा निर्णय चेंज केला, निर्णय बदलला यांनी, आणि त्याच्यानंतर आपल्या गाडीच्या मागे गाडी घेत होते. पण नंतर काय झालं की समोर जी टेम्पो चालत होती तर त्या टेम्पोनं लाईन चेंज केली, आपल्या लाईनमध्ये आले आणि ओव्हरटेक करण्यासाठी समोर हे बघा आपल्या लाईनमध्ये आला. आणि त्याच्यानंतर समोर जी चालणारी स्लो गाडी आहे ती स्लो गाडी यांना अगोदर दिसली नसेल का? बघा आता एकदम त्या टेम्पोच्या पण पुढं जाऊन यांना ओव्हरटेक करायचं, पण ऑलरेडी ह्या टेम्पोवाल्या दादांनीच त्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी आपली लाईन चेंज केलेली होती. पण त्यांनी तेही बघितलं नाही आणि त्याच्यानंतर तिथं जाऊन पुन्हा ओव्हरटेक करत होते. आता माझ्या पाठीमागे एक गाडी, आता बघा तुम्ही लेफ्ट साईडनं पण गाडी जाते आणि हे दादा मला लेफ्ट साईडला दाबतात. तर असं कधीही करू नका, याने एक नाही तर 4-5 गाड्याचे अपघात होऊ शकतात.